पूजा होतीये गणपती बाप्पाची. गणपती बाप्पाचं रोलिंग होईल कॅमेरामध्ये. तो गाईज आता अलंकार बनलाय मावळा, तुम्ही बघू शकता बनले. बाकी आतमध्ये कशी तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो. पहिले या ठिकाणी जनरेटरची गाडी, असं जनरेटर आणलेलं आहे. तर मित्रांनो आता नाश्त्याची वेळ झालेली जोय आहे. करणारच नाही, सळसळ तर रक्त आहे मराठी मनगटात. प्रथमेश पळ काढत होता. शूटिंग चालू आहे आणि आमचे दोन्ही मित्र या ठिकाणी आठवून बसले. रोल होतं नाही का, म्हटलं काहीतरी करत असेल मारतील. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो आज आम्ही चाललोय सॉन्ग शूटिंगला त्र्यंबकेश्वरला. अराउंड आमच्या ओझरपासून हे 50 किलोमीटरचं अंतर आहे त्या लोकेशनचं आणि खूप मजा येणार आहे. खरं तर आजचे जे आपले मेन हिरो आहे हे श्रीकांत दादा आहे आणि बाकीचे आहे सर्व आमचे मावळे आणि खूप मजा येणार आहे. सो सकाळचे जवळपास 5 वाजलेले आहेत. खरं तर मला थोडं पोहोचायचं होतं, इथंच 5 वाजलेले. ऍक्च्युली गाईज मला लेट उशीर झाला उठायला. चला चल उतरले तर चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती सो गाईज आता आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे. वाटेमध्ये चहा पिण्यासाठी आलेलो इकडे. सो चला बघू आहे. चहा पिऊन झालेला आहे आणि आता पुढच्या प्रवासाला आम्ही चाललोय. सो शाहरुख खान, धर्मेंद्र आणि रजनीकांत एका व्यासपीठावर होते. सो गाईज इथं अंजनेरी तीर्थगड जाणारा रस्ता आहे, तर त्याच ठिकाणी आपलं आजचं शूटचं लोकेशन आहे. जवळपास टायमिंग झाला आहे 6 वाजून 9 मिनिटं झालेली. आता सनराईज होईल. सो पटकन रेडी व्हावं लागेल. मेकअपचं कसं आहे तिथंच करणार आहे. मेकअप वाला वाली काय इकडेच दाखवतंय का? इकडेच दाखवतंय वाटतं. बाकी एकदम मज्जा येते गाईज आम्हाला तर. सकाळी एकदम मस्त मॉर्निंग. सो गाईज आता आम्ही अंजनेरी गावात आलोय. तुम्ही बघू शकता लोकल विलेज कसं आहे आतून आणि तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलोय आमच्या डेस्टिनेशनवर. तो तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आहे चक्रधर स्वामीचं मंदिर. सो बाकीची अवस्था पण दाखवतो आणि तुम्ही बघू शकता खूप जुनं आहे आणि छान दिसतंय. सो इथं आमचा हा फर्स्ट सीन होणार आहे. ती जी लाईट आहे ती मला वाटत असेल की सूर्य आहे, पण ती लाईट आहे आतमध्ये दाखवतो की कसं आहे. त्यासाठी शूज काढावं लागतील. बाकी मज्जा येणार आहे, बघूया. सो हे बघा असं काही मंदिर आहे. सो देवाला नमस्कार करून शूटला आरंभ करूया. बाकी असं काही आहे. जवळपास सकाळचे 7 वाजलेले आहे आणि आता मस्तपैकी सर्व दिसतं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे मंदिर आहे हे कशा अवस्थेत आहेत आणि या ठिकाणी असं मस्तपैकी आपला शूट असणार आहे. बाकी तुम्ही बघू शकता की सर्व या ठिकाणी हे दगड पडलेले आहेत. मस्त लुक येईल त्यामुळे हा स्पॉट चूज केलेला आहे. बाकी तिकडं आहे हा अंजनेरीचा फोर्ट. हे बघा हा अंजनेरी किल्ला. चलो आता चालले ते बघायला गेले की कपडे कोणते घालायचे कोणते नाही, कॅमेरा कसं रिफ्लेक्ट करेल त्यासाठी. बाकी इकडे सर्व चालू आहे एडिटिंग चालू आहे. एडिटिंग तुम्हाला दाखवतो की कसं आहे काय. इकडं ह्या गाडीत आम्ही आलेलो आहे ह्या वॅगनार मध्ये. ओहो इकडे बघू शकता तुम्ही केवढं सेटअप आलेलं आहे कपड्यांचा. सर्व शूटिंगचं मटेरियल पण आलंय गाईज. हे तर बहुत नेक्स्ट लेवल होने वाला है आज सब. लाईट बोर्ड, लाईट बीट सम सर्व आलेलं आहे. बाकी श्रीकांत हे इकडं कॉस्ट्युमचं बघताय. टीम पण भरपूर मोठी आहे. मजा येणार आहे आज, बघूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व कळेल की कशा पद्धतीने आहे काय. जवळपास 20-25 मुलं आहेत सर्व, बघूया. रिफ्लेक्टर आहे आय थिंक त्या मंदिरामध्ये आपला शूट आहे. बाकी आजूबाजूची वादिया तुम्ही बघू शकता.
इन वादियों में टकरा चुके. तो गाईज आता अलंकार बनलाय मावळा, तुम्ही बघू शकता. चाबी श्रीकांत दादाकडे सांग घेऊ आपण काही विषय. काय गाडीची हा कपडे ठेवायला. तुम्ही बघू शकता अलंकार मस्त बनलाय मावळा. आणि ओम पण बनलाय. आणि बाय द वे प्रथमेश नाही काही बनलोय, आम्ही एन्जॉय घेणार आहे, म्हणजे शूट करणार आहे सर्व प्रोग्राम. 3च मावळ्यांची रिक्वायरमेंट होती त्यासाठी बनले. बाकी आतमध्ये कशी तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो काही आमचे मित्र जे आहेत ते तयार होत आहे. श्रीकांत दादा तयार होत आहे आणि प्रथमेश मी जस्ट फोटोसाठी एक ॲम्बियन्स शोधतोय जिथं फोटो चांगले येतील. वेराज आम्हाला हा एक ॲम्बियन्स दिसलाय ज्या ठिकाणी चांगले येतील. आणि आय थिंक तिथं नवरा नवरीचं फोटोशूट चालू आहे बघा. हो हो इकडे पण फोटोशूट होत आहे ना. क्वालिटी तर येतोय व्ह्यू. ही तर किती फुलं आहे. कुठे झुम होतं का भाऊ. कुठे 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 इथं रस्ता दिसला का. कुठे म्हणतोय तू. एवढे दिसला का दिसली का वरती. अरे बघ गाडी चालली. फिरत आम्ही चाललोय आणि तुम्ही इथं फुलं बघू शकता किती जबरदस्त. ए किसी के डायरेक्ट एंटर नको जाऊ. ए जात नाही फक्त लांबूनच बघू. कोणी काही बोललं ना. हां मंदिर बघा आणि सनराईज झालेला आहे. बाकी फुलं बघू शकतो. ए किती जबरदस्त फुलं लावले. हे बघ मित्रांनो हे बघा. वाव अमेझिंग. कसलं फुलं रे. शोचे वाटतंय रे. शोचे. अरे हे पण फुलंच आहे बाई. झाड आहे येल्लो फुलं येतं नाही का कंपाऊंडचे झाले. आणि ते हिल ग्रीन लॉन गार्डन. हे तिथं गाईज हे बघा किती सुंदर आहे. वाव. ते काय नाव आहे का रे. जस्ट लुकिंग लाईक वाव. मे बी नाव असेल. मेरे को तो इधर फोटो खींचने की इच्छा हो रही है. खूप सुंदर आहे मित्रांनो इथं लोकेशन. आणि मंदिर पण खूप छान आहे. मस्तपैकी या निसर्गाचा आम्ही आनंद घेतोय. त्र्यंबकेश्वरचं नाशिकचं वातावरण तर खरं खूप छान आहे. बाकी सर्व तयारी चालू आहे. आणि जी टीम आहे गाण्याची ती कोण आहे काय आहे त्यांची सर्व ओळख तुम्हाला करून देतो. आणि कशा प्रकारे शूट होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाणं हे 19 तारखेला जवळपास त्याच्या आधी रिलीज होईल ते गाणं. तर त्यासाठी जानेवारीमध्ये आज तारीख आहे 13. सो 13 जानेवारीला हे शूट होते. जवळपास 1 महिना अगोदर शूट करावं लागेल. एडिटिंग होईल. फायनली आत्ता आम्ही मंदिराच्या इथं आलो आहे ज्या ठिकाणी शूट होणार आहे. तर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने तयारी चालते. सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे रिफ्लेक्टर वगैरे आणलेले आहेत आणि सर्व आता काम चालू झालेलं आहे. सो ह्या बाजूने जाऊया. तुम्हाला दाखवतो एक एक कशा पद्धतीने चालू आहे. हे मंदिर आहे आणि इकडे सर्व शूट चालू आहे. चला दाखवतो. आणि इकडे थोडेसे फुलांच्या माळा पण लावलेल्या आहे ओरिजिनल जबरदस्त. या ठिकाणी दगड बघू शकता कसे पडलेले. हे दगड कसे पडलेले असेल का काय असेल काय माहित नाही. बाकी हरीश बघा हे का. अरे हा प्रत्येक किती जबरदस्त दिसतंय. हे बघा काही. बाकी हा कॅमेरा आहे. कॅमेरा पण जबरदस्त आहे. सोनीचा आय थिंक. आणि इथं मस्त असं ब्राह्मण आहे गुरुजी आहे. तर ते पूजा करून मग शिवाजी महाराजांची एंट्री असं काहीतरी सीन आहे. आणि या ठिकाणी ओम आणि अलंकार आहे. जबरदस्त. तो गाईज आता आम्ही फायनली शूटच्या लोकेशनवर आलो आहे. या ठिकाणी जे पाठीमागं तुम्हाला मंदिर दिसतंय तर त्या ठिकाणी पहिला टेक आहे. आणि या ठिकाणी जनरेटरसाठी गाडी पण आणलेली आहे बघा. ओ माय गॉड खतरनाक नेक्स्ट लेवल काम आहे. बाकी या ठिकाणी ओम आणि हा अलंकार काय बनले बघा मावळे बनलेले. कसे दिसतंय गाईज कमेंट करा. गौरवच्यावर फोटो निघणार नाही तेवढं आपली गाडी हे जाणार नाही. श्रीकांत दादांचा लुक बघा किती जबरदस्त दिसतोय. जरासं काम चालू होईल. टेक चालू झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने. ओम जरासा नाराज झालाय गाईज आमचा कारण की त्याचे जरासे फोटो राहिले सिव्हिल ड्रेसमध्ये काढायचे. काय फोटो काढून देशील. काढून देईल. अँड्रॉइड युजरचे नाही काढून देतो ओम आम्ही फोटो. तुम्ही आयफोन घेतोय फोटो काढून देतो रे ओम. आता मंदिरात आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी पूजा होतीये गणपती बाप्पाची. गणपती बाप्पाचं रोलिंग होईल कॅमेरामध्ये. त्यानंतर मग आपल्या म्युझिक व्हिडिओ शूटला आरंभ होईल. सो डन चलो. बजरंगबली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जिजाऊ. जय
काही आता एक शूट झालेलं आहे या ठिकाणी. जनरेटरची गाडी, असं जनरेटर आणलेलं आहे. बाकी आता बहुतेक नाश्ता विष्ट होईल, बघूया. प्रथमेशला तयार करताय मावळ्यासाठी. प्रथमेशला मावळा नाही, आय थिंक मुघल बनवलंय, बघूया. प्रथमेश पळ काढत होता, प्रथमेश पळ काढत होता रोल बसून. आता त्याला रोल भेटलाय, चला मुघलचा रोल भेटलाय. प्रथमेश अभिनंदन, मुघलचा रोल भेटलाय काय त्याला. आणि ओम मावळा आहे, याला चांगला मारा. अरे वा प्रथमेश झुकेगा नाही. आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे सॉन्ग शूट साठी. सर्व कॉस्ट्युम चेंज करताय. आणि बाय द वे प्रथमेश बनलाय, तयार झालाय बघा. आधी कसा होता आता कसा झालाय प्रथमेश. मेकअप मस्त केलाय, मेकअप मस्त केलाय. करणारच नाही, सळसळ तर रक्तय मराठी मनगटात. तर मित्रांनो डायलॉग लर्न करताय श्रीकांत दादा आपले महाराज. सो हे सर्व डायलॉग आहे, काय कशानंतर काय सीन आहे सर्व सांगितलेलं आहे. बाय द वे आता थोडंसं रेस्ट आणि सर्व कॉस्ट्युम झाले. बाय द वे प्रथमेश पण हा बनलेला आहे मुघल. आणि तलवार बघा किती सुंदर आली, मंदिर बिंदिर आहे बघा किती सुंदर दिसते. चला फील्डवर, चला फील्डवर. गाईज किती वेळा फोटो फोटो म्हटला असला. स्टार्टिंग फ्रॉम घर टू लोकेशन. गौरव कदम युट्यूबवर ब्लॉगर आहे. मित्रांनो आता हा थोडासा लढाईचा सीन आहे, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने काम चालू आहे. हे बघा सर्व डायरेक्शन आहे. हे बघा तिकडून मुघल येतील, महाराजांची नजर फिरेल आणि मग मावळे येऊन त्या मुघल आहे जे प्रथमेश आहे त्याला साईडला करतील, असं सीन आहे. बघूया चला काय झालं. सरकला मावळ्याचा, त्यामुळे आता सीन परत घेतोय. आणि पॉवर बँक घेतली आहे कारण बॅटरी लो होऊन गेली. सकाळपासून खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून एवढं आता ऊन पण वाढते हळूहळू. बाकी इकडे नाश्त्याची पण सोय आहे बघा, तुम्हाला दाखवतो. इकडे नाश्ता आहे, पोहे बी आहे. इकडे सगळे प्रेक्षक आहे. से हाय हाय. ऐका ना, चालत येऊ ना. एक सीन घेतला मी, पाहू नका त्याच्याकडे, पुढे चला. हरीशचे आज पेपर होते त्यामुळे आम्ही त्याला आता सोडायला आलो होतो बाहेर रोडवर. आता आम्ही चाललोय परत आपल्या शूटच्या लोकेशनवर. बाकी हरीश तर गेलाय, ब्लॉग बनवायचं विसरून गेलो तो होता तेव्हा. बट आता चाललोय मस्तपैकी शूटच्या लोकेशनवर. आता तिथं नाश्ता तयार झाला असं मस्तपैकी जाऊ ताव मारू. आम्ही परत आलेलो आहे या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला. शूटच्या ज्या ठिकाणी ते लोकेशन आहे त्या ठिकाणी मध्ये असं काही शूट आहे. लाईट लावली होती या जनरेटरची जी गाडी आहे ना, यामधून सप्लाय घेऊन लाईट लावलेली होती. सो आतमध्ये दाखवतो कशा प्रकारे शूट आहे. सो दाखवतो. सो अशा प्रकारचं मस्तपैकी इथं सजावट केली बघू शकता. आणि असं शूट होतं इथं. कमलेश काय करतोय आपण काढू म्हणतो. एक मिनिट कुणका मधला कुण से लिया जाएगा बेटा. मी आणि ओमजी. मित्रांनो आता नाश्त्याची वेळ झालेली जवळपास 12 वाजता. सो पोहे आहे, पोहेवर आता ताव मारतो. ते खाली घे ना, खाली हात वाट ना. अरे वाढून दे ना अलंकार सर्वांना. बाकी श्रीकांत दादा तिकडे आहे मंदिरात, तिकडे जाऊ आणि मग त्यांना देऊ. याचा सुरमा बघा कसं दिसतोय. सुरमा नाही, काजळ लावलंय. आणि आता हे बॅक टू नॉर्मल. आता हे मावळे होते मग शिक आणि आता आले त्यांच्या रेग्युलर कपडे वेश मध्ये. तुम्ही बघू शकता त्यांचा रेग्युलर भेस. आता आमचे या ठिकाणातले सर्व शूट झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे त्या ठिकाणी. एक तलाव आहे तर त्या ठिकाणी आपल्याला शूट करायचं आहे. सो बाकी सर्व बसलेले आहेत
चला मस्तपैकी जाऊया. मी ड्राईव्ह करतोय, श्रीकांत दादा इकडे बसले, महाराज बसले. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो या ठिकाणी अंजनेरी पर्वत आहे, तर या ठिकाणी हनुमान देवाचा जन्म झालेला आहे. वरती मोठा या ठिकाणी आपल्याला हनुमानाचं पाय ठेवलेलं तलाव बघायला भेटतं. बाकी चाललोय. स्पीड ब्रेकर पण खूप आहे या साईडला. गाडी बंद पडली. मित्रांनो जवळपास संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आत्ता खरं तर आमचं काही शूट झालंच नाही. या ठिकाणी जे शूट आहे ते उद्यावर पोस्टपोन झालेलं आहे. बाय द वे ओम आणि अलंकार आता डान्स करतायत, तर तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी सर्व असं सेटअप आहे. गाडी आणलेली आहे, यामधून ऑडिओ प्ले होते. जे गाणं आहे त्यावर जो डान्स आहे तो त्याच्यासाठी ही गाडी आणलेली आहे. बाय द वे त्या ठिकाणी जनरेटर चालू केलं आहे. आय डोंट नो हे लाईट का चालू करताय, याचा काय फरक पडतो, बट या ठिकाणी असं चालू आहे. आता आम्ही तर घरी जाऊ शकतो. माझ्या आता ओम आणि अलंकारचं राहिलं आहे. मला दाखवतो ओम आणि अलंकार. ओम आणि अलंकार जरा काही कळत. अरे हात ऊपर करणे करा ऐसा इधर का ये वाला. त्यांच्या दोघांसाठी थांबलोय आम्ही, तर आम्ही पण आता घरी जाऊ शकतो. बाय द वे आता श्रीकांत दादाचा आणि उद्या शूट आहे. सो जवळपास आम्ही आरामच केला मस्तपैकी, मज्जा आली. सेटअप बघा किती मोठा बनवलेला आहे इथं, आणि लाईट लावलेला आहे. याच्यामध्ये शूट होते. कट कर. जवळपास 2 तास झालेले आहे आणि अजून सॉन्ग शूटिंग चालू आहे. आणि आमचे दोन्ही मित्र या ठिकाणी आठवी बसले. पैसे दिले तरी नाही. आता आपण एवढे जाऊन आपलं सगळं ऐकलं. तुला काय खायचं सांग फक्त. तू म्हणते तेव्हाच म्हटलं होतं मला काय वाटलं रोल होतं नाही का, म्हटलं काहीतरी करायचं असेल आम्हाला मारतील, आम्हाला काहीतरी रोल दादा. बिचारे काही जणांना वाटलं की यांचं लगेच होऊन जाईल, परंतु हे बघा किती वेळचं थांबले. हात दुखायला लागले. आता नाही करताना खायचं तू सांग. पटापट चला कपडे आवरा. झालं ना तुमचं. या दोघांसाठीच आम्ही थांबलोय गाईज. बाकी सर्व शूट चालू तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही कुठले आता? तिथलेच आहे का, स्थानिक आहे का त्र्यंबकेश्वरचे? नाही नाशिक. अच्छा ओके. तर मग तुम्ही सोबतच आले का आमच्या सोबत? नाही, मी मुलींना घेऊन आलेलो आहे. अच्छा 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 ओके. सो असं काय आहे, सेटअप बघू शकता. लाईट वगैरे लावले आता आणि चालू आहे. आता घेतील पटकन पॅकअप आहे. लास्ट एक सीन मारून होऊन जाईल. बिचारे दोघं आमचे लई दमले. काय वाटतं अलंकार, काय सांगशील? माय फ्युचर मला काहीच समजत नाही गौरव. मला इंग्लिश बी विसरून गेलो शाळेत शिकवलेली. तुला काय वाटतं, काय सांगशील? आज उद्या सकाळी मला मुंबईला जायचंय. आज भाऊ जातो का नाही मुंबईला? उद्या सकाळी मुंबईला जायचंय. ट्रेन चालवायची सकाळी. ट्रेन मध्ये बस नका, झोपून घ्यायचं डायरेक्ट. आणि तुझा पेपर दुपारी किती 2 वाजता आहे. तर मित्रांनो फायनली आता आमचं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि माझे जे 2 मित्र होते अलंकार आणि ओम हे पण फ्री झालेले. आणि फायनली आता मी निघालेलो आहे. सो तुम्ही बघू शकता. फायनली बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो आता उद्या परत येणार आहे, परंतु मला थोडं काम आहे, मी नाही येऊ शकत. बाकी असं आहे, 2 दिवस शूट चालेल. आणि गाणं पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. सो तुम्ही गाणं बघून घ्या आणि कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईट दाखवते, लाईट दाखवते. असा राग येत होता ना. 5:40 ची फ्लाईट, 7 वाजताचा टायमिंग दिला बरं का. आता 5:40 7ला झाली फ्लाईटने. टेक ऑफच 8:35 ला केलं. अच्छा. तर मित्रांनो आता फायनली मी घरी पोहोचलो. खूप मजा आली. खरं तर सकाळी 4 वाजता उठलो होतो, त्यामुळे खूप दमलेलो आहे. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि कशा पद्धतीने सॉन्ग शूट होतं, एक सीन, एक सेकंड खूप महत्त्वाचा असतो. खूप वेळा रिटेक घ्यावा लागता आणि सॉन्ग शूटमध्ये कळतं खरं तर की किती मेहनत घ्यावी लागते. तर विचार करा, पिक्चर बनवताना किती मेहनत घ्यावी लागते पिक्चर बनवणाऱ्या डायरेक्टरला, प्रोड्युसरला.
आणि सर्वच कलाकारांना. आणि आपण सहज म्हणून देतो की हा पिक्चर भंगार होता, पण खरं तर हे जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की किती हार्डवर्क आहे यामध्ये. सो खूप मजा आणि खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटला. आय होप तुम्हाला देखील नवीन काही गोष्टी या ब्लॉग थ्रू कळाल्या असतील. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.